मुंबईत थोडक्यात निसटता पराभव झाला, मात्र आपली मतं कमी झालेली नाही. तर शिवसेनेचे मुंबईतील गड आजही कायम. महापालिका निवडणुकीच्या पराभवानंतर उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. 2 व्यापाऱ्यांकडून महाराष्ट्र विकत घेण्याचा प्रयत्न, मेलो तरी बेहत्तर, पण 2 व्यापाऱ्यांच्या गुलामीमध्ये जगणार नाही. उद्धव ठाकरेंचा मोदी शहांवर नाव न घेता निशाणा. राजकारणात सध्या गुलामांचा बाजार. महाराष्ट्रामध्ये माणसांचे लिलाव सुरू. कल्याण डोंबिवलीमध्ये जे झालं त्यावरून शिसारी आली. पक्ष फोडाफोडीवरून राज ठाकरेंचं वक्तव्य. आरपार बदललेल्या राजकारणामध्ये कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंचं सूचक ट्विट. राज ठाकरेंना कल्पना देऊन आम्ही शिंदेंना कल्याण डोंबिवलीमध्ये पाठिंबा दिला. मनसे नेते राजू पाटलांची प्रतिक्रिया. पक्ष वाचवा आणि फोडाफोडीचा राजकारण टाळण्यासाठी शिंदेंना पाठिंबा दिला. राजू पाटलांची प्रतिक्रिया. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये मनसेचा सन्मान राखला जाईल. विकासाच्या मुद्द्यावर मनसेची कल्याण डोंबिवलीमध्ये साथ. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. राज ठाकरे का पक्षाचे प्रमुख, त्यांच्या मतावर मला बोलायचं नाही. संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर काही निर्णयावर पक्षप्रमुखांनी बोलणं योग्य असतं. बाळा नांदगावकरांची भूमिका. बाळासाहेबांना मानत असतील तर मुंबई महापौर पदासाठी शिंदेंनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा द्यावा. सोडून घेऊन ते शिवसेनेचे मालक होऊ शकत नाहीत. भास्कर जाधवांचं विधान. शिंदेंचा पाठिंबा घेण्याइतके वाईट दिवस आले नाही तर भाजप कोणत्याही स्थितीमध्ये महापौर पद सोडणार नाही. संजय राऊतांचं वक्तव्य. तर संजय राऊत मोठे आणि आम्ही छोटे कार्यकर्ते. उपमुख्यमंत्री शिंदेंचा टोला. आम्हाला कुणाच्याही प्रस्तावाची गरज नाही. मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर होईल. एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रस्ताव फेटाळला. मिश्रा नावाची व्यक्ती ठाकरेंना मातोश्रीवर येऊन भेटून गेली. यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये दरार. मनसे आता वेगळं होत असल्याचं पाहायला मिळतंय. प्रकाश आंबेडकरांच्या गौप्यस्फोटामुळे खळबळ. सत्ताधारी पक्षातील एका बड्या नेत्याने अपहरण करण्याचा प्रयत्न केला. त्यातून सुटून मी देवदर्शनाला गेले. मातोश्रीवरील बैठकीमध्ये सरिता म्हस्केंचा आरोप. सूत्रांची माहिती. ठाण्यात महापौर पदासाठी लॉबिंग सुरू. महापौर पदाच्या दावेदार विमल भोईर आणि दर्शना जानकरांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट. ठाण्याचं महापौरपद एससी प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानं 5 ते 6 नगरसेवक शर्यतीत. चंद्रपूर महापालिकेमध्ये काँग्रेसमध्ये गट स्थापनेवरून पेच. 13 समर्थक नगरसेवकांना घेऊन धानोरकरांकडून गट स्थापन. इतरांनी गटामध्ये सहभागी व्हावा अन्यथा कारवाई होईल. वडेट्टीवार समर्थक नगरसेवकांना धानोरकरांचा इशारा. अचलपूरमध्ये भाजपच्या गटात एमआयएम काँग्रेस नाही. मंत्री बावनकुळे यांची माहिती. भाजप एमआयएमला कधीच सोबत घेणार नाही. भाजपचा एमआयएम सोबत काहीही संबंध नाही. बावनकुळेंची प्रतिक्रिया. महाराष्ट्राचा रंग भगवा आहे आणि उद्याही भगवाच राहणार. काहीही झालं तरी महाराष्ट्राचा रंग बदलू देणार नाही. एमआयएम नगरसेविका सेहेर शेख यांच्या वक्तव्यावर साटम यांची टीका. उमऱ्याला हिरवं करून टाकू असं वक्तव्य सेहेर शेख यांनी केलं होतं. लातूर महापालिकेसाठी काँग्रेसकडून 3 नावं चर्चेत. काँग्रेस कुणाला महापौर करणार याकडे सर्वांचं लक्ष. कांचन अजिनीकर, जयश्री सोनकांबळे आणि मनीषा बसपुरे यांच्या नावांचा समावेश. जळगाव मनपा महापौरपद ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी जाहीर. भाजपकडून रंजना वानखेडे, दीपमाला काळे, उज्ज्वला बेंडाळे, विद्या सोनवणे, सुचिता हाडा यांची नावं चर्चेत. अकोला महापालिकेमध्ये भाजपचाच महापौर बसणार. 38 नगरसेवक असलेल्या भाजपकडून शहर सुधार समिती गट स्थापन. भाजप, दोन्ही राष्ट्रवादी, शिंदेची शिवसेना आणि एक अपक्ष नगरसेवक असणार. सूत्रांची माहिती. भिवंडीमध्ये महापौर पदासाठी भाजपकडून मोर्चे बांधणी सुरू. भाजप नवनिर्वाचित नगरसेवकांच्या बैठकीमध्ये गटनेत्याचा निर्णय प्रलंबित. धुळे महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी भाजपकडून 50 नगरसेवकांची गट नोंदणी करण्यात आली आहे. नगरसेविका राकेश कुडेवाल यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. तर भगवान गवळी यांची प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मीरा भाईंदर महापालिकेमध्ये भाजपकडून माजी महापौर हसमुख गेहलोत यांची गटनेतेपदी निवड. हसमुख गेहलोत यांच्या प्रदीर्घ अनुभवावर भाजपचा विश्वास. भिवंडीमध्ये पवारांची राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाचा समावेश असलेल्या भिवंडी सेक्युलर फ्रंटची स्थापना. काँग्रेसच्या महापौरांसाठी रणनीती. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेतही स्वीकृत सदस्यांबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र. जिल्हा परिषदेमध्ये 10 सदस्यांमागे 1 स्वीकृत सदस्य तर पंचायत समितीमध्ये 5 सदस्यांमागे 1 स्वीकृत सदस्य. येत्या अधिवेशनामध्ये निर्णयाची शक्यता. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी सुमारे 20,000 उमेदवार रिंगणात. जिल्हा परिषदेच्या 731 जागांसाठी 7,695 उमेदवारांनी अर्ज भरले तर पंचायत समित्यांच्या 1,462 जागांसाठी 13,023 उमेदवारांकडून अर्ज दाखल. 50% आरक्षण मर्यादेबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये 27 जानेवारीला सुनावणी होणार. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे सुनावणी निश्चित. 20 जिल्हा परिषद आणि 200हून अधिक पंचायत समित्यांचं भवितव्य ठरणार.
आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासमोर मोठं आव्हान. आंबेगावात ठाकरेंची शिवसेना, शिंदेची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र. जिल्हा परिषदेसाठी तिन्ही पक्ष एकत्रित लढणार. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदेची शिवसेना आणि भाजप एकत्र. जिल्हा परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादीही एकत्र लढणार, तर ठाकरेंची शिवसेना स्वतंत्र लढणार असल्यानं निवडणुकीमध्ये रंगत. रत्नागिरीच्या हातखंबा जिल्हा परिषदेमध्ये शिंदेच्या शिवसेनेमध्ये बंडखोरी. तिकीट नाकारल्यानं माजी सदस्य परशुराम कदमांकडून अपक्ष अर्ज दाखल. सोलापूरच्या माढ्यामध्ये आमदार अभिजित पाटलांचा ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. ठाकरेंच्या जिल्हा परिषद उमेदवार पल्लवी पाटलांकडून उमेदवारी अर्ज मागे घेत पल्लवी पाटलांचा थेट शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश. लातूरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीआधी प्रचाराला वेग. भाजपकडून हळदी कुंकवाच्या कार्यक्रमातून प्रचाराची सुरुवात. जिल्हा परिषदेचे 9 तर पंचायत समितीचे 19 अर्ज वैध. डोंबिवलीमधील तरुणीच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे मनसेमध्ये खळबळ. परप्रांतीय फेरीवाल्यांवर कारवाई न करता आमच्यावर कारवाई करत असल्याची महिलेची तक्रार. इन्स्टाग्राम पोस्टची दखल घेत अविनाश जाधव डोंबिवलीमध्ये. मला एक टपरी द्या आणि त्याच्यावर राज ठाकरेंचा फोटो लावून द्या, तरुणीची मागणी. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणामध्ये मंत्री छगन भुजबळांना मोठा दिलासा. एसीबी नंतर आता ईडीच्या केसमध्येही भुजबळांची निर्दोष मुक्तता. इतरांचाही अर्ज कोर्टाकडून मंजूर. सत्याचा आणि न्यायाचा विजय झाला. दिलासा मिळाल्यानंतर छगन भुजबळांची प्रतिक्रिया. महाड नगर परिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या राड्या प्रकरणी विकास गोगावलेंचा 2 दिवसांची पोलीस कोठडी. सुनील तटकरेंचे पदाधिकारी आणि भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगावलेंमध्ये राडा झाला होता. बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 7 फेब्रुवारीला होणार. लॅपटॉपमधील डेटा कॉपीज देण्याची आरोपीच्या वकिलांची मागणी. आरोपी विष्णू चाटेला तुरुंगात ठेवण्यासंदर्भात सरकारी पक्षानं म्हणणं मांडलं. भाजप आमदार नारायण कुचेंच्या विरोधात मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार. मनपा निवडणुकीमध्ये गैरप्रकार केल्याचा आरोप करत वंचितच्या उमेदवारांची तक्रार. भंडाऱ्यामधल्या लाखनी तालुक्यामधल्या कौलेवाडा ग्रामपंचायतचा अजब फतवा. पालकमंत्री पंकज भोयर यांच्यासह आमदार खासदार लापता असल्याचा फतवा. जो कोणी त्यांना शोधून देईल त्यांना योग्य तो सन्मान देऊ, ग्रामपंचायतीची घोषणा. भांडण केल्याशिवाय कोणतेच प्रकल्प मिळत नाहीत. गुलाबराव पाटलांचं नाव न घेता मंत्री गिरीश महाजनांना टोला. पुढच्या वर्षी आपल्याला सुद्धा दाओसला जावं लागेल. अप्रत्यक्षपणे नाराजीही व्यक्त. हल्लीच्या तरुणांमध्ये नोकरी करण्याची मानसिकता नाही. बिहारी माणूस पोट भरण्यासाठी इथे येतो, मग त्यांच्यावर टीका कशाला. गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. तर तरुणांना राग आला तरी चालेल, पण आता 4 वर्षांनी निवडणुका आहेत. गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. महाराष्ट्रातील माणूस एफडीआय आणण्यासाठी सक्षम झाला तर पोटामध्ये का दुखतंय. दाओस दौऱ्यावरून विरोधकांनी केलेल्या टीकेवर मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. 3.5 वर्षांपूर्वी विरोधकांचं तोंड बंद करण्यासाठी विधानसभेत व्हाईट पेपर काढला होता, असंही सामंत म्हणाले. परभणी आणि मानवत तालुक्यामधील सिंचनाच्या प्रश्नावरून पालकमंत्री मेघना बोर्डीकरांचं स्थानिकांना आश्वासन. 42 गावातील शेतीच्या सिंचनाचा प्रश्न लवकरच सोडवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. मेघना बोर्डीकर यांची प्रतिक्रिया. जरांगेंच्या घातपाताच्या कट्टाचा आरोप असलेल्या कांचन साळवीला औरंगाबाद खंडपीठाकडून जामीन. कांचन साळवी हा धनंजय मुंडेंचा पीए असल्याचा जरांगेंचा आरोप. बदलापूर अत्याचार प्रकरणी नियमांची पायमल्ली होत असेल तर शाळेवर कारवाई होईल. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा इशारा. तर बदलापुरातील आधीच्या घटनेवरही कारवाई केली, आताही करू, बावनकुळेंचं आश्वासन. शिंदखेडा नगर पंचायतीमध्ये विविध समित्यांच्या सभापतींची निवड. नियोजन, बांधकाम, पाणीपुरवठा, महिला बालकल्याण आणि स्वच्छता समित्यांवर भाजपचे नगरसेवक सभापतीपदी. पुणे महापालिकेची कनिष्ठ अभियंता वर्ग 3 ची 25 तारखेला होणारी परीक्षा पुढे ढकलली. परीक्षा केंद्रामध्ये गोंधळ असल्यानं विद्यार्थ्यांनी केलं होतं आंदोलन. सीईटीच्या प्रवेशासाठी 13 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाची माहिती. नोंदणीला मोठा प्रतिसाद मिळत असल्यानं उमेदवारांच्या सोयीसाठी मुदतवाढ दिल्याची माहिती. नांदेड तालुक्यामधल्या सर्व शाळांना आज सुट्टी. हिंददी चादर कार्यक्रमाच्या निमित्तानं जिल्हाधिकारी राहुल कर्डिलेंचे आदेश. देश विदेशातून मोठ्या संख्येनं भाविक एकत्र येत असल्यानं सुरक्षेच्या दृष्टीनं सुट्टी जाहीर. मीरा भाईंदर मेट्रो पुलाखालील मोकळी जागा आता हायटेक उद्यान होणार. आयुक्त राधा विनोद शर्मांकडून पाहणी. तर उत्तन कचरा डेपोच्या बायोमायनिंग प्रकल्पालाही भेट. मुंबईमध्ये मीट ग्राइंडर मशीनमध्ये सोन्याची तस्करी. 2,89,00,000 सोनं जप्त. डीआरआयची कारवाई. सीमाशुल्क कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. लाभ थांबलेल्या सर्व लाडक्या बहिणींची पुन्हा पडताळणी होणार. शासनाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त. पडताळणीनंतर पुन्हा लाभ सुरू होणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात स्वाभिमानीचं आंदोलन. लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या कार्यालयाच्या समोर आंदोलन. निम्न दुधना बॅकवॉटरमधून सौर ऊर्जा प्रकल्प कायमस्वरूपी थांबवण्याची तसंच 100% धरण भरल्यावर पुन्हा जमीन संपादित होणार नाही असं लेखी देण्याचीही मागणी. भंडाऱ्यामध्ये 70 दिवसांनंतरही चुकारे न मिळाल्यानं धान उत्पादक अडचणीत. शेतकऱ्यांचे व्यवहार अडकल्यानं उन्हाळी हंगाम संकटात. जिल्ह्यामध्ये सध्या 700 कोटीहून अधिक चुकारे शासनाकडे थकले.
जळगावमध्ये केळी पीक विम्याबाबत थांबलेली पडताळणी पुन्हा केली जाणार. सॅटेलाईटद्वारे तपासणी होणार. बोगसगिरी रोखण्यासाठी कृषी विभागाचा प्रयत्न. वाशिममधील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरातील तेजी कायम. सोयाबीनला सरासरी 5,100 रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिकचा दर. बाजार समितीमध्ये दरात झालेल्या वाढीमुळे शेतकऱ्यांना दिलासा. धुळे जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन द्यावं. खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांची प्रतिक्रिया. दिशा समितीच्या बैठकीमध्ये केंद्र पुरस्कृत योजनांचा खासदार शोभा बच्छाव यांनी घेतला आढावा. सीसीआय वतीनं वाशिम जिल्ह्यामधील 4 केंद्रांवर कापूस खरेदीला सुरुवात. 14,698 शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली. निकष पूर्ण न झाल्यामुळे 2,246 शेतकऱ्यांची नोंदणी रद्द. आतापर्यंत शेतकऱ्यांकडील 1,37,682 क्विंटल कापसाची खरेदी. गोंदिया जिल्ह्यामध्ये मका लागवडीच्या क्षेत्रामध्ये मोठी वाढ. जिल्ह्यामध्ये 7,570 हेक्टर क्षेत्रामध्ये मका पिकाची लागवड, तर गव्हाला धक्का देत शेतकऱ्यांचा मका पिकाकडे कल. सोलापूरच्या माढ्यामधील केवडमध्ये द्राक्ष बागेमध्ये अज्ञातानं तणनाशक फवारल्याचा संतापजनक प्रकार. द्राक्षाच्या 100हून अधिक झाडांवर तणनाशक फवारल्यानं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान. अहिल्यानगरच्या धांदरफळ बुद्रुक गावामध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी ग्रामपंचायतीवर लावला भोंगा. संध्याकाळी 7 वाजता भोंगा वाजताच विद्यार्थी अभ्यासासाठी घरी परततात. मोबाईल, टीव्ही, खेळांमुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्यानं